हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज आपण बनवणार आहोत इडली. तर इडलीकरिता मी रात्रीचे 2 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ भिजवून घेतलेली होती. हे बघा, छानपैकी भिजलेलं आहे. आता आपण याचं पेस्ट करून घेऊया. बघू शकता, पेस्ट तर रेडी झालेला आहे. आता तांदळाचा पण पेस्ट करून घेऊया आपण. तुम्ही हवं असेल तर यामध्ये पोहे पण टाकू शकता, पण मी टाकणार नाही. भरपूर लोक टाकतात यामध्ये पोहा. आता याचा पण पेस्ट आपण तयार करून घेऊया. तर बघा, हा पेस्ट झालेला आहे रेडी पूर्णपणे. आता ह्या पेस्टमध्ये आपण टाकून देऊया थोडं चवीनुसार मीठ. हवं तेवढं मीठ टाकून द्यायचं. आणि यामध्ये मी घालते थोडा खावाचा सोडा. खायच्या सोडामुळे थोडे फुलतात ते छान इडली. हवा असेल जेवढं याला फेटता येईल ना, जेवढा वेळ तुम्हाला, कमीत कमी 10 तरी मिनटं, तर याला जेवढं फेटलं ना तेवढं इडल्या सॉफ्ट बनतात. पण मी फेटणार नाही. 15-20 मिनटं याला असंच ठेवणार आहे. बॅटर हा पूर्ण रेडी. तेव्हापर्यंत आपण डाळ भिजत घालूया. यामध्ये मी टमाटर, हिरवी मिरची आणि सांबार आणि छानपैकी वरण आता धुवून घेतलेलं आहे. आता याला आपण ठेवून देऊया शिजवायला. आता 2 शिट्यांमध्ये हे कुकर मी लावून दिलेलं आहे. 2 शिट्यांमध्ये पटकन शिजून जातं हे वरण. बघा, तर झालं आपलं वरण. दुसरीकडे आपण आता ठेवून देऊया इडली. आता हे बेटर थोडं घट्ट झालेलं आहे माझ्याप्रमाणे. थोडं पातळ करून घ्यायचं. तर सगळ्याच साच्यांना थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आपण. तर बघा, हे झालेले आहेत रेडी आपले साच्यामध्ये भरून. आता हा कुकर लावून द्यायचा. वरण पण झालेलं आहे.
चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा. कढीपत्ता, जिरं, राई आणि कांदा याने आपण आता फ्राय करून घेतलेला आहे. मी एकीकडे थोडी ही चिंच भिजू टाकलेली होती. तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता किंवा निंबूनी पण काम चालवू शकता. निंबू पण टाकू शकता तुम्ही. फक्त टेस्ट तुम्हाला आंबट यायला हवा. तर अशा पद्धतीने पूर्ण स्मॅश करून मी हे चिंचाचं पाणी तयार केलेलं आहे आणि ह्या वरणात टाकून दिलेलं आहे. आता यामध्ये बघूया आपण थोडं तिखट. हळद तर आपण आधीच टाकलेलं होतं वरणामध्ये. आणि एक मिरची सुद्धा टाकलेली होती. त्यामुळे चवीनुसार तुम्ही मीठ घेऊ शकता, तिखट घेऊ शकता. आणि यामध्ये टाकलेला आहे मेन मी सांबार मसाला. आणि वरून टाकून द्यायचं आहे कोथिंबीर. तर बघा हे वरण झालेलं आहे आपलं रेडी.
मी वरून टाकून देणार आहे यामध्ये थोडं लिंबू. चिंच टाकल्यानंतरही मी लिंबू टाकते थोडं. आणि ह्या आपल्या इडल्या झालेल्या आहेत रेडी. बघा झाल्यात ना छानपैकी टेस्टी.